नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये निफ्टीमध्ये फ्लॅट कारभार झाला. काल जे आपण रेंज बोललेलो 24,600 ते 700 त्या रेंजमध्ये कारभार होताना बघायला मिळाला. बँक निफ्टीमध्ये थोडा दबाव बघायला मिळाला आणि काल ही व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की 53,500च्या खाली आलं तर 53,300पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकतो. आजकाल निफ्टीने एक्झॅक्टली 53,300चा टच केला आणि त्यानंतरनं त्याच रेंजमध्ये 53,300 आणि 500 या रेंजमध्ये कारभार करत -200 पॉईंट बंद झाला. बँक निफ्टी किरकोळ 30 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला, पण ओव्हरऑल मार्केट परत पुन्हा स्टक राहिले, एक रेंजमध्ये अडकलं आहे आणि मला वाटतं मे बी कदाचित उद्या किंवा परवा त्या रेंजमधून निश्चित बाहेर पडेल आणि मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे अप ट्रेंडमध्ये येईल. कारण निफ्टी ज्या पद्धतीनं 23,300वरून बाउन्स देऊन वरती 24,800पर्यंत जाऊन आला. हा अप ट्रेंड जो थोडा पॉज झाला या वीकमध्ये तो मला वाटतं रिझ्यूम होईल उद्या किंवा परवाच्या सेशनला, असं मला वाटतं. कारण उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, त्यामुळे निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये काम करायचं झालं तर 24,600च्या वर 24,700च्या वर मेंटेन राहिला तर 24,850पर्यंत जाईल, जो कालही आपण रेंज बोललो आहे. 24,850च्या वरतीच फर्दर राईज येऊ शकतो. 24,600च्या खाली आला तर 24,500पर्यंत निफ्टी येऊ शकतो. 24,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, त्यामुळे या रेंजनुसारच उद्याही ट्रेड होईल, कारण मार्केट त्या रेंजमध्ये अडकलं आहे. त्यामुळे 24,700च्या वर 24,850 आणि 850च्या वर फर्दर तेजी 25,000पर्यंत येऊ शकते. लोअर लेवलला 24,600च्या खाली मेंटेन राहिला तर 24,500पर्यंत निफ्टी येऊ शकतो. बँक निफ्टी आपल्या पहिल्या सपोर्टवरच्या आसपास बंद झाला आहे 53,300च्या आसपास, त्यामुळे 53,300च्या अभाव आहे तोपर्यंत 53,500पर्यंत जाण्याचा परत पुन्हा अटेम्प्ट होईल. आज दिवसभरामध्ये 53,500 क्रॉस केलेला 53,650पर्यंत, पण मार्केट समहाऊ त्या रेंजला टिकू नाही शकला आणि परत पुन्हा बँक निफ्टी खाली आला आणि मायनसमध्ये जाऊन बंद झाला. त्यामुळे 53,500च्या वरती गेला तर फर्दर अपसाईड 53,800 54,000पर्यंत येऊ शकते. 53,300 ब्रेक केला उद्या तर 53,000पर्यंत बँक निफ्टीमध्ये परत पुन्हा एखादी डिक्लायनिंग येऊ शकते. त्यामुळे बँक निफ्टीला 53,500 फर्स्ट रेजिस्टन्स आहे, त्याच्या अभाव 53,800पर्यंत जाऊ शकतं. 53,300 सपोर्ट आहे इमिजिएट बेसिसला. 53,300च्या खाली आला तर 53,000पर्यंत जाण्याची शक्यता बँक निफ्टीमध्ये आहे उद्या सेशनला. पण मला वाटतं मार्केटमध्ये तुम्ही या रेंजला बाय ऑन डीप राहा अनलेस आणि अनटिल निफ्टी 24,500 आणि बँक निफ्टी 53,000 होल्ड करते. तोपर्यंत मार्केटचे मॅक्झिमम चान्सेस आहेत एखादा बाउन्स उद्या किंवा परवा या रेंजमधून बाहेर पडण्याचा येऊ शकतो आणि अप्पर साईडला ब्रेकआउट येऊ शकतो. FIDIच्या डेस्कवर काल FISने 1,300 करोडचं बाय केलं, जवळपास DISने 600 करोडचं बाईंग केली. दोन्ही डेस्कवर इन्स्टिट्यूशनल काल बाईंग झाले बऱ्याच दिवसानंतर आणि FIची विक्री थांबली. त्यामुळे तुम्ही बघता मार्केटमध्ये डिक्लायनिंगचा प्रभाव कमी आहे, मोमेंटम पॉझिटिव्ह पकडला आहे. फक्त मार्केट रेंजच्या बाहेर जाणं गरजेचं आहे, तर फर्दर अपमूव्ह येऊ शकते आणि FIचं बाईंग राहिलं तर निश्चित मला वाटतं मार्केट फर्दर अपमूव्ह दाखवू शकेल येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये. आज NSEमध्ये 1,344 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,160 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 26 शेअर्स वाढले, त्या बाजूला 23 शेअर्स पडलेत. ऑलमोस्ट सेम आहे, कालच्यासारखंच पिक्चर आहे. जेवढे वाढलेत त्याच प्रमाणात पडलेल्या शेअर्सची संख्या, त्यामुळे काही फारसं मोमेंटम नाही. सेक्टर इंडिसाइजमध्ये आज पर्टिक्युलर बँकिंग सेक्टरवर थोडा दबाव बघायला मिळाला. काल थोडं बँकिंग सेक्टरनंच सावरलं, पण आज दबाव बघायला मिळाला. पण IT, ऑटो आणि मेटल्स FMCG सेक्टरमध्ये आज बऱ्यापैकी चांगली तेजी राहिली, त्याच्या जोरावर निफ्टी पॉझिटिव्हमध्ये क्लोज झाला आहे. बँक निफ्टी मात्र वैयक्तिक सेक्टरवर दबाव असल्यामुळे निगेटिव्हमध्ये क्लोज झाला आहे. बाकी अदर सेक्टर्स फ्लॅट आहेत. पण ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा युरोपियन मार्केट 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत, काही फारशी मुवमेंट नाही. डाऊ फ्युचर्ससुद्धा 100 पॉईंट मायनसमध्ये आहे. काल US मार्केट मायनसमध्ये गेलेलं. आज USमध्ये CPI इन्फ्लेशनचा डेटा येणार आहे, जो महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ज्या डेटावर USच्या फेडरल रिझर्व्हची पॉलिसीमध्ये कट येणार का नाही नेक्स्ट मंथमध्ये तेही समजून येईल. आणि एक महत्त्वपूर्ण लास्ट टेन्युअर बायडनचा आहे, त्याच्या आधी एक महत्त्वपूर्ण इन्फ्लेशनचे शेवटचे आकडे येणार आहेत. त्यामुळे मला वाटतं आजच्या US इन्फ्लेशनच्या आकडेवारीवर US मार्केटची मोमेंटम राहील. जरी इन्फ्लेशन आकडेवारी कमी आली तर डाऊ जोन्स वाढू शकतं, कारण एखादी व्याजदर कट निश्चित येणाऱ्या कमिंग डेजमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे मला वाटतं जरी US इन्फ्लेशन कमी आलं तर कदाचित US वर जाईल मार्केट्स आणि परिणामी आपल्या मार्केटमध्ये सुद्धा कदाचित इंटरेस्ट रेट कट्सच्या होपनं एक बाईंग उद्या येऊ शकतं. तर बघूया US डेटा आल्यानंतर US मार्केट कसं बिहेव करते आणि आपल्या मार्केटमध्ये उद्या कशा पद्धतीनं मोमेंटम राहते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.